गेले 2 महिने म्हणजेच 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंद असलेल्या कोकण किनारपट्टीवरील मासेमारीला आता 1 ऑगस्टपासून मुहूर्त मिळतोय। 1 ऑगस्टपासून यांत्रिक मासेमारीला सुरुवात होते। यासाठी आता कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार मासेमारीसाठी आतुर झालेत। बंदरामध्ये मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे। मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने मासेमारीकरता महत्त्वाचे समजले जातात। या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासळी मिळते, त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत मासळीला चांगला दर मिळतो। मात्र यावर्षी या शेवटच्या 3 महिन्यात मच्छीमारांची निराशा झाल्याचं सांगितलं जातं। वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम हा गेल्या हंगामामध्ये दिसून आला होता, त्यामुळे मासळी मिळण्याचं प्रमाणही कमी झालं होतं। दरम्यान शासन निर्देशानुसार पावसाळी यांत्रिकी मासेमारी ही 1 जून ते 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येते। आता या 2 महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर 1 ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात होते। हा मुहूर्त साधण्यासाठी आता मच्छीमार सज्ज झालेत। याबाबत बोलताना रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील मच्छीमारांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं, म्हणजे काय सर्व जे दुरुस्ती आहे ना, ते दुरुस्ती करायची आहे। आता सर्व जे यंत्र लागणारे आहेत ते नवीन यंत्र आणायचे। आता थोडं हे असताना संबंध जरा खलबल जास्ती असतो, त्यामुळे सर्व जरा नवीन बसायचं पडते। काय तुटला नाही पाहिजे आणि सर्व गिरीस वगैरे सर्व आता करून घ्यायचा। नवीन दुसरे जाळे आहेत ते बसवायचे, ते करायचे। तयारी 2-3 दिवस पहिला करतो, फुल तयारी। प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकर सह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।